नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण मखाणामध्ये शेंगदाणे घालून अतिशय पौष्टिक, ऊर्जादायी, आरोग्यदायी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर याचं काय बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी खूपच उपयोगाची आहे. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित असं वितळलं की त्यामध्ये 1 वाटी मखाणे घालायचे. आता मध्यम गॅसवरती आपल्याला हे मखाणे छान असे तुपामध्ये भाजून घ्यायचे. मखाण्याला कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे मखाणे भाजून घ्यायचे आहेत. तुम्हाला तर माहीतच आहे की मखाणे खाण्याचे किती सारे फायदे आहेत. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, जे की आपल्या शरीरासाठी खूपच जास्त फायदेशीर आहे. यामुळे हाडेसुद्धा खूप जास्त मजबूत होतात, प्रतिकारक शक्ती वाढते. पहा इथे मखाणे छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत. पहा मखाणा अगदी व्यवस्थित कुरकुरीत असा झालेला आहे. आता लगेच आपण हे मखाणे कढईमधून काढून घेऊया. आणि आता याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. आणि शेंगदाणेसुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे खाण्याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत. शेंगदाण्यामुळे आपल्या शरीराला तर खूपच जास्त एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. पहा इथे शेंगदाणे आपण छान साल तडकेपर्यंत व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. तर आजची ही जी रेसिपी आहे ना, अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत तसेच स्त्रियांसाठी तर खूपच जास्त फायदेशीर आहे. आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे आपण लगेचच कढईमधून काढून घेऊया. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता याच कढईमध्ये आपल्याला पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित वितळलं की यामध्ये आपल्याला 1 वाटी फुटाणे घालायचे आहेत. भाजलेले जे फुटाणे असतात ना, ते फुटाणे घेतलेले आहेत. याची साल मी काढून घेतलेली आहे. आणि आता हे शेंगदाणे आपण तुपामध्ये छान व्यवस्थित असे भाजून घेऊयात. मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर फुटाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, प्रोटीन आहे, ज्यामुळे आपल्याला भरपूर अशी ऊर्जा मिळते. यामुळे हाडेसुद्धा अगदी मजबूत होतात, आपल्याला कॅल्शियम मिळतं, आपली प्रतिकारक शक्ती वाढते, त्याचसोबत पचनसंस्थासुद्धा सुधारते. डायबेटीज कंट्रोल करण्यासाठी सुद्धा हे फुटाणे खूपच जास्त फायदेशीर आहेत. पहा इथे आपण फुटाणे छान असे 2-3 मिनिटं तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. लालसर कलर येईपर्यंत आपण फुटाणे परतून घेतले. आता लगेच आपण हे फुटाणे काढून घेऊया. फुटाण्यामध्ये ना फायबर जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपलं पोटसुद्धा जास्त वेळ भरल्यासारखं राहतं आणि आपल्याला भूकही जास्त लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूपच जास्त हे फायदेशीर आहे. फुटाणे काढून घेतले. आता कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे आणि आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे. अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि छान असे तुपामध्ये याला भाजून घ्यायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते वेगवेगळे ड्रायफ्रूट्स वापरू शकता. काजू, बदाम, पिस्ता किंवा आणखीन काही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडतात त्यानुसार तुम्ही ते ड्रायफ्रूट्स वापरू शकता. व्यवस्थित ड्रायफ्रूट परतून झाले की काढून घ्यायचं आहे. आणि त्या कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालायचं आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत खजूर. कारण आजच्या पदार्थामध्ये आपण गूळ किंवा साखर काहीही वापरणार नाही. शुगर फ्री आपला हा पदार्थ आहे. त्यामुळे इथे आपण 1 वाटी खजूर घेतलेले आहेत. बी काढून घ्यायचे आणि हे खजूर आपल्याला तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं. खजूर पहा खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न आहे, ज्यामुळे आपल्या रक्तवाढीसाठी सुद्धा खूपच जास्त मदत होते. खजूर वापरून आपण आजचा हा पदार्थ बनवतोय, जेणेकरून डायबेटीज किंवा शुगरचा त्रास असणारे लोकसुद्धा हा पदार्थ आरामात खाऊ शकतात. खजूरसुद्धा आपण छान असं परतून घेतलं. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. पहा अशा पद्धतीने आपण खजूर व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता थंड होण्याकरता याला ठेवून द्यायचं. आणि हे सर्व भाजून घेतलेलं साहित्यसुद्धा आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतर पहा आणखीन याला छान कुरकुरीतपणा आलेला आहे. आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजून घेतलेले साहित्य घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे 1 चमचा वेलची पावडर घालायची आहे. आणि आता झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीकसर असं दळून घेऊया. पहा अशा स्वरूपाचं आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीची आपली इथे याची पावडर तयार झालेली आहे. आता ही तयार झालेली पावडर लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तर मंडळी, आज आपण अतिशय पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. तर उन्हाळ्यासाठी हे लाडू खूपच जास्त फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर असं थकवा वगैरे जाणवतो. तर अशा वेळेस तुम्ही ऊर्जा देणारे हे लाडू नक्की बनवून पहा. बनवायलाही सोपं आहे.
आता पहा खजूरसुद्धा थंड झाले होते. या मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर घालायचे, झाकण लावून मिक्सरला फिरवून घेऊया. याची पेस्ट आपण बनवून घेऊया. खजूरसुद्धा आपण व्यवस्थित असं बारीक करून घेतलेलं आहे. पहा अशा स्वरूपाची आपण खजूरची पेस्ट बनवलेली आहे. आता तयार केलेली खजूरची पेस्ट आपण लाडूसाठी बनवलेले जे पावडर आहे त्यामध्ये घालूया आणि आता ही खजूर या पावडरमध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. छान असं एकजीव करून घेऊया. हे लाडू खाल्ल्यामुळे ना खूप सारे फायदे होतात, जसे की हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. मायग्रेन, अशक्तपणा, डोकेदुखी असेल किंवा सांधेदुखी असेल तर हे सगळे प्रॉब्लेम्स हा लाडू खाल्ल्यामुळे दूर होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाडेसुद्धा खूप जास्त मजबूत होतात. केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा आपले हे लाडू खूपच जास्त फायदेशीर आहेत. विशेषतः महिलांनी तर दररोज अशा लाडूचे सेवन केलेच पाहिजे, ज्यामुळे महिलांमध्ये ज्या काही मासिक धर्मातील म्हणजे पिरियडमधल्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्यासुद्धा दूर होण्यास मदत होते. तर खजूर पहा आपल्याला या सर्व पावडरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे थोडा वेळ लागतो याला मिक्स करण्यासाठी. संपूर्ण छान एकजीव झालं की त्यानंतरच आपल्याला याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत. तोपर्यंत मंडळी, तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन चॅनेलवर नवीन आले असेल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. पहा इथे खजूर आपण या सर्व पावडरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. छान एकजीव झालं की आता लगेच त्याचे लाडू बांधायला घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जितक्या आकाराचा लहान मोठा लाडू हवा असेल तितकं आपल्याला हे सारण हातावरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने दाबून याचा लाडू वळवून घ्यायचा. पहा अगदी सहजच हा लाडू तयार होतो. आवडीनुसार तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये लाडू वळवून घेऊ शकता. हे लाडू अगदी महिनाभर टिकतात, अजिबातच खराब होत नाहीत. आपण घेतलेल्या साहित्यांमध्ये 9 ते 10 अशा मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. तुम्हाला जर जास्त प्रमाणामध्ये हे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही ते प्रत्येक साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. पहा लाडू अगदी सहजच असा बांधला जातोय. उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने रोज एक लाडू हा खाल्लाच पाहिजे, ज्यामुळे नक्कीच आपल्याला खूप जास्त ऊर्जा मिळते. चला तर आता आपण याच पद्धतीने उरलेले सर्व लाडू असे बांधून घेऊयात. तर पहा इथे मी हे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. मस्त असे इथे आपले ऊर्जादायी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून पहा. खूप जास्त उपयोगी आहेत, पौष्टिक आहेत, शरीराला खूप सारे फायदे यामुळे होतात. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जरसुद्धा आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चला तर आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात ना, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मंडळी, बाय बाय.